पांगरी गावकरी ग्रुपवरती तो 2023 च्या ह्याच्यामध्ये तो व्हिडिओ राजेश नेहरकरनी, जो की आज बापू आंधळे खून प्रकरणामध्ये आरोपी आहे, त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलेला होता। तत्पूर्वी त्यांनी बबनगीते राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष झाले म्हणून त्यांचा अभिनंदनाची पोस्ट केलेली होती। तो त्यांचा कार्यकर्ता होता आणि तो पोस्ट वगैरे किंवा राजकीय पोस्ट करू नये म्हणून गावातल्या जे काही कार्यकर्ते होते की त्यांनी सांगितलं गावामध्ये राजकारण नको, राजकीय वाद होऊ नयेत, त्यामुळं तू माफी मागून तो व्हिडिओ पोस्ट कर। त्यापूर्वी गावामधली ग्रामपंचायत ही एकमुखानं बिनविरोध निघालेली होती आणि असे वाद नको म्हणून तो त्याला सांगण्यात आलं किंवा माफी मागून तो व्हिडिओ पोस्ट कर। तो व्हिडिओ आहे तो त्याचा आणि आत्ताच्या परिस्थितीचा कुठलाही काही संबंध नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि जे आता काय त्या व्हायरल व्हिडिओ करून त्याच्यामधून काय साध्य करायचं माहीत नाही, पण हा एकदम त्याच्यामध्ये कुठलीही सत्यता नाही। तो आत्ताचा व्हिडिओ आहे, ही दादागिरी किंवा हे अशा गोष्टी कुठलाच त्याच्यामध्ये विषय नाही। त्यामुळं गावाची जी बदनामी होती ती थांबली पाहिजे। तो 2023 मधला व्हिडिओ आहे। गावकरी म्हणून हे एवढंच म्हणणं आहे किंवा अशा व्हिडिओमुळे जी की म्हणजे जो व्हायरल केले तर जे जुने व्हिडिओ काढायचे आता व्हायरल करायचे आणि त्याचा काय कुणाला हेतू त्याच्यातून काय साध्य करायचं माहीत नाही, पण ते चुकीच्या गोष्टी आहेत आणि ह्या घडल्या नाही पाहिजे। त्याच्यामुळं जनतेसमोर सत्यता आली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे।